अमरावती शहर में ट्रैफिक नियमों का धड़ल्ले से उल्लंघन हो रहा है। कई ऑटो मेन रोड पर पार्क होते हैं, जिनसे ट्रैफिक जाम हो जाता है। इस समस्या के समाधान के लिए ट्रैफिक पुलिस ने शहर में यातायात नियमों के पालन के साथ ही वाहन निरीक्षण अभियान चलाया है। ट्रैफिक विभाग की पुलिस इंस्पेक्टर रीता उइके नवाथे चौक पर सड़क पर उतरी और खुद वाहनों की जांच की। इस दौरान कई ऑटो, बस और अन्य वाहनों को रोका और सभी वाहनों की जांच की। वाहन चालकों से कागजात और ऑटो चालकों के परमिट और उनकी यूनिफॉर्म की भी जांच की गई। इस दौरान ट्रैफिक नियम तोड़ने वाले ऑटो चालकों से जुर्माना वसूला गया। पीआई रीता उइके ने बताया कि इसके बाद भी शहर के सभी ऑटो व अन्य वाहनों का नियमित दस्तावेज जांच अभियान चलाया जाएगा और ट्रैफिक नियमों का उल्लंघन करने वालों पर सीधी कार्रवाई की जाएगी। ऑटो हे अस्ताव्यस्त लागतात, तसेच त्यांच्या ऑटो स्टँड व्यतिरिक्त कुठेही लावतात। ऑटोचे कागदपत्र जसं फिटनेस आहे, परमिट आहे, लायसन्स आहे, हे सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे। कारण या बरेचसे ऑटो, काही ऑटो डुप्लिकेट पण चालतात कागदपत्रांच्या नावावर। दोन एकाच नंबरचे दोन ऑटोसुद्धा चालत आहेत। त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी चालू आहे। तसेच विना लायसन्स बरेच चालक हे विना लायसन्स ऑटो चालवतात। त्यामुळे लायसन्स, कागदपत्र, तसेच फ्रंट सीट ऑटोला 4 प्रवाशांचं परमिट असताना त्या व्यतिरिक्त जास्त प्रवासी बसवून आणि ड्रायव्हरच्या बाजूला बसवून, जेणेकरून एखाद्या वाहनाच्या बाजूने गेले तर अपघात होऊन त्याचे पायसुद्धा निकामी होऊ शकतात, अशा पद्धतीने बसवतात। त्यामुळे फ्रंट सीट ऑटो आणि मागच्या साईडचा जो पल्ला असतो तो पाडून प्रवासी बसवतात। जर एखादी ब्रेकरवरून वाहन गेलं तर त्यामुळे अपघात होऊन मागचे व्यक्ती मागच्या मागे पडू शकतात। आणि रस्त्यावर बऱ्याच वेळा सूचना देऊन, यापूर्वीसुद्धा आम्ही ऑटो चालकांची ट्रॅफिक ऑफिसला मीटिंग घेऊन त्यांना बऱ्याच वेळी सूचना दिलेल्या आहेत की योग्य पद्धतीने ऑटो चालवा, जेणेकरून कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा अपघात घडणार नाही। परंतु ऑटो चालकांना वारंवार सूचना देऊनही ऑटो चालक अद्याप तो त्याच चुका करत आहे। त्यामुळे सध्या शहरामध्ये सगळीकडे ऑटो चालकांची मोहीम घेऊन त्यांचे कागदपत्र, पल्ला न पाडणे, ड्रेस वापरणे आणि फ्रंट सीट न बसवणे इत्यादी संदर्भात कारवाई सुरू आहे।